सुस्वागतम विद्यार्थी मित्रो. इयत्ता 12वीच्या नवीन अभ्यासक्रमानुसार भूगोल विषयातील असणारे प्रकरण दुसरं लोकसंख्या भाग 2 हे प्रकरण अभ्यासत होतो आपण. मग त्यामधील असणारं पाठीमागच्या असणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण काय अभ्यासलं तर स्थलांतराचे प्रकार अभ्यासले, म्हणजेच कोणकोणत्या प्रकारचं स्थलांतर आहे हे आपण त्या ठिकाणी अभ्यासलं. त्याचप्रमाणे स्थलांतराचं होणारी जी काही कारणं आहेत ही कारणं अभ्यासली, म्हणजेच उद्दिष्टानुसार होणारे स्थलांतर, अंतरानुसार होणारे स्थलांतर, त्याचप्रमाणे कालावधीनुसार होणारे स्थलांतर, प्रदेशानुसार होणारे स्थलांतर. या स्थलांतराच्या माध्यमातून आपण स्वइच्छेने होणारे स्थलांतर किंवा त्या ठिकाणी इच्छा नसून होणारे स्थलांतर हे आपण या ठिकाणी पाहिलं. मग त्यानंतर या असणाऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे तर स्थलांतराचे असणारे लोकसंख्येवर होणारे जे काही परिणाम आहेत हे परिणाम अभ्यासायचे आहेत. आता स्थलांतर कशाला म्हणायचं हे आपल्याला माहिती आहे. व्यक्ती किंवा व्यक्तिसमूह एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात कमी किंवा अधिक कालावधीसाठी जी त्यांची झालेली हालचाल असते, या हालचालीलाच आपण काय म्हणतो, स्थलांतर असं म्हणतो. मग या असणाऱ्या स्थलांतरामुळं ज्या प्रदेशातून लोक गेलेले आहेत त्या प्रदेशावरती किंवा ज्या प्रदेशामध्ये गेलेले आहेत अशा प्रदेशावर त्या ठिकाणी काही परिणाम होतात. मग असे होणारे परिणाम, चांगले किंवा वाईट परिणाम आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे. मग जो स्थलांतर हे नेहमी 2 प्रदेशादरम्यान होत असतं. मग त्यातील एक प्रदेश म्हणजे निगमित प्रदेश म्हणून ओळखला जातो, देणारा प्रदेश म्हणून ओळखला जातो. निगमित म्हणजेच देणारा प्रदेश. ज्या प्रदेशातून लोक गेलेले आहेत अशा प्रदेशाला निगमित प्रदेश म्हणून ओळखलं जातं. तर दुसरा प्रदेश म्हणजेच आगमित प्रदेश असं म्हटलं जातं. त्या प्रदेशालाच घेणारा प्रदेश असं म्हटलं जातं. मग हे घेणारा आणि देणारा अशा या दोन्ही प्रदेशामध्ये काय होत असतात, अनुकूल प्रतिकूल अशा स्वरूपाचे परिणाम घडून येत असतात. म्हणजेच धनात्मक ऋणात्मक त्या ठिकाणी परिणाम घडतात. धनात्मक म्हणजेच काय तर चांगले परिणाम, त्याचप्रमाणे ऋणात्मक म्हणजे वाईट परिणाम. म्हणजेच स्थलांतर होणं हे दोन्ही प्रदेशाच्या दृष्टीनं फायदेशीर असतं किंवा त्यापासून तोटा देखील होत असतो. मग हे असे असणारे धनात्मक आणि ऋणात्मक जे परिणाम आहेत हे परिणाम आपण या ठिकाणी अभ्यासतोय. मग यामध्ये जर आंतरराष्ट्रीयदृष्ट्या जर स्थलांतराचं माहिती किंवा आपण अभ्यास केला तर त्यामध्ये धनात्मक परिणाम म्हणजे चांगले परिणाम काय होतात, ज्या देशात वृद्धांचे प्रमाण जास्त व लोकसंख्या कमी आहे अशा देशात स्थलांतरामुळे लोकसंख्या वाढून कार्यरत वयोगटाची वृद्धी होते. म्हणजेच ज्या देशामध्ये वृद्ध लोकसंख्या आहे किंवा जन्माचं प्रमाण कमी आहे, लोकसंख्या कमी आहे, अशा प्रदेशाकडे जर कार्यशील असणारी काम करणारी लोकसंख्या जर त्या ठिकाणी काय केली, स्थलांतरित झाली तर त्या असणाऱ्या देशाचा आर्थिक विकास होत असतो. मग अशा प्रकारची आंतरराष्ट्रीयदृष्ट्या जर विचार केला तर जर्मनी असेल, फ्रान्स असेल, रशिया असेल, या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोकांनी स्थलांतर केलेलं आहे. म्हणजेच त्यामुळं त्या असणाऱ्या प्रदेशाचा फायदा झालेला आहे. त्या प्रदेशाबरोबरच जे लोक त्या प्रदेशात गेलेले आहेत त्या लोकांचा देखील त्या ठिकाणी फायदा झालेला आहे. म्हणजेच धनात्मक परिणाम कसा आहे, चांगला आहे. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीयदृष्ट्या जर स्थलांतराचा विचार केला तर ऋणात्मक परिणाम देखील दिसून येतात. केवळ चांगलंच होतं असं नाही, या स्थलांतरातून तेवढंच प्रमाणात वाईट देखील घटना घडत असतात किंवा प्रक्रिया होत असतात. मग ऋणात्मक परिणाम काय सांगता येईल आपल्याला, स्थलांतर करणारी लोकसंख्या ही तरुण वर्गातील असल्यामुळे प्रदेशातील जन्मदरात वृद्धी होते. ज्या प्रदेशात स्थिरावतात तेथे जन्मदर वाढतो, तर ज्या प्रदेशातून ते लोक बाहेर जातात त्या प्रदेशामधील असणारा जन्मदर कमी होतो.
म्हणजे पहा, एखाद्या प्रदेशातून किंवा एखाद्या राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रामध्ये आंतरराष्ट्रीय ज्यावेळेस स्थलांतर केलं जातं त्यावेळेस त्या असणाऱ्या देशाचा, ज्या देशात गेलेले आहेत अशा देशाचा जन्मदर वाढतो आणि ज्या देशातून गेलेले आहेत त्या देशांचा जन्मदर कमी राहतो. म्हणजेच धनात्मक आणि ऋणात्मक अशी दोन प्रकारचे त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीयदृष्ट्या आपल्याला त्याचा परिणाम सांगता येतो. त्यानंतर अंतर्गत स्थलांतर शहराकडून खेड्याकडे होत असतं. म्हणजे अंतर्गत स्थलांतर कशाला म्हणतो आपण? एकाच देशामध्ये होणारं स्थलांतर, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात किंवा एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात, एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात, एका गावातून दुसऱ्या गावात जे होणारं स्थलांतर आहे हे कसं आहे? अंतर्गत स्थलांतर म्हणून ओळखलं जातं. अशा स्थलांतरामध्ये देशाच्या सीमा ओलांडल्या जात नाहीत, त्यालाच अंतर्गत स्थलांतर असं म्हटलं जातं किंवा देशांतर्गत स्थलांतर असं म्हटलं जातं. मग या असणाऱ्या स्थलांतरामध्ये जर पाहिलं तर धनात्मक परिणाम सांगता येतात की खेड्यातील जन्मदर कमी होतो. का कमी होतो? तर लोकांचं खेड्याकडे किंवा शहराकडे जाण्याचं प्रमाण जे आहे हे कमी अधिक स्वरूपाचं असतं. जास्त लोकसंख्या व दुष्काळाच्या समस्येतून सुटका होते. ज्यावेळेस दुष्काळजन्य परिस्थिती आहे अशा समस्येपासून त्या ठिकाणी सुटका होत असते. त्याचप्रमाणे ऋणात्मक परिणाम काय सांगता येतात? खेड्यातील वृद्धांच्या लोकसंख्येत वाढ होते. जे खेड्यामध्ये काय आहेत, तरुण वर्गाची संख्या कमी असते, वृद्धांची संख्या जास्त असते, तर शहरी भागामध्ये जन्मदर वाढतो. म्हणजेच या स्थलांतरामुळं ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये गेलेल्या लोकसंख्येनुसार जन्मदरामध्ये वाढ होत असते. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला देशांतर्गत असणाऱ्या स्थलांतराचे धनात्मक आणि ऋणात्मक स्वरूपाचे परिणाम सांगता येतात. त्याचप्रमाणे आर्थिकदृष्ट्या जर आपण पाहिलं तर आर्थिकदृष्ट्या देखील दोन्ही प्रदेशामध्ये परिणाम होत असलेला दिसतो. मग आर्थिकदृष्ट्या आंतरराष्ट्रीय स्थलांतराच्या बाबतीत जर विचार केला तर त्यामध्ये धनात्मक परिणाम स्थलांतर केलेल्या लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. जे लोक स्थलांतरित झालेले आहेत त्यांना काय होतो, वेगवेगळ्या प्रकारच्या त्या असणाऱ्या प्रदेशातील ज्या काही सुविधा आहेत या सुविधांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. त्याचप्रमाणे असणारा पगार जो आहे तो उच्च दर्जाचा असतो, मोठा असतो, म्हणजेच जास्त पगार असतो आणि यातूनच काय होत असतं, त्या कुटुंबाचा आर्थिक दर्जा सुधारत असतो आणि म्हणून आंतरराष्ट्रीय स्थलांतरामध्ये एक प्रकारे धनात्मक परिणाम मानला जातो. त्याचप्रमाणे आर्थिकदृष्ट्या आंतरराष्ट्रीय स्थलांतरामध्ये ऋणात्मक देखील परिणाम होत असतात. जे लोक स्थलांतर केलेलं आहे एका देशातून दुसऱ्या देशामध्ये, अशा असणाऱ्या देशांमध्ये पायाभूत सुविधांवरती ताण पडत असतो. पायाभूत सुविधा म्हणजेच शाळा असतील, आरोग्य असेल, घरे असतील, वाहतूक व्यवस्था असेल, रस्ते असतील, पाणी पुरवठा असेल, अशा वेगवेगळ्या असणाऱ्या घटकांवरती ताण पडतो. त्याचप्रमाणे त्या असणाऱ्या देशांमधील लोकसंख्या वाढीमुळं राहण्याच्या जागेची टंचाई निर्माण होत असते, म्हणजेच घरांची टंचाई निर्माण होते. मग अशा वेळेस त्या ठिकाणी ऋणात्मक परिणाम आपल्याला झालेला दिसून येतो. त्याचप्रमाणे देशांतर्गत स्थलांतराच्या बाबतीत जर आर्थिक परिणाम जर पाहिला आपण तर देशाच्या अंतर्गत भागामध्ये खेडेगावातून जे लोक स्थलांतर करत नाहीत त्यांना इतरांच्या स्थलांतरामुळे अधिक रोजगार संधी उपलब्ध होते. आता काय होत असतं, खेड्यातून शहरी भागामध्ये आर्थिकदृष्ट्या स्वतःचा विकास घडवून आणण्यासाठी लोक स्थलांतरित करत असतात. मग काही लोक त्या ठिकाणी स्थलांतरित होतात का, पूर्ण सर्वच लोक स्थलांतरित होत नाहीत. मग जे शिल्लक राहिलेले त्या ठिकाणी थांबलेले जे लोक आहेत, या लोकसंख्या कमी झाल्यामुळे त्या असणाऱ्या प्रदेशातील इतर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात आणि त्याचमुळं जे खेडेगावामध्ये असणारी जी बेरोजगारांची जी काही समस्या आहे ही समस्या कमी होत चाललेली दिसते.
जे आर्थिकदृष्ट्या त्या ठिकाणी फायदा होतो आहे. त्याचप्रमाणे जर पाहिलं तर नागरीदृष्ट्या किंवा आंतरराष्ट्रीय स्थलांतराच्या दृष्टीनं नागरी प्रदेशामध्ये स्थलांतरित होणाऱ्या लोकसंख्येत वैद्यकीय सुविधा असतील, शैक्षणिक सुविधा असतील, निवासाच्या सुविधा असतील, अशा सुविधा त्या ठिकाणी अपुऱ्या पडतात आणि त्याचमुळं त्यांना त्या ठिकाणी काय होतात, ऋणात्मक परिणाम असं म्हटलं जातं. म्हणजेच आर्थिकदृष्ट्या देखील धनात्मक आणि ऋणात्मक परिणाम त्या ठिकाणी सांगता येतात. त्याचप्रमाणे सामाजिक सांस्कृतिक घटकांच्या बाबतीत देखील आपल्याला हे धनात्मक आणि ऋणात्मक परिणाम सांगता येतात. धनात्मक परिणाम सामाजिक घटकांच्या बाबतीत जर पाहिलं तर धनात्मक परिणाम काय होतात, अनेक स्थलांतरित विविध व्यवसायाशी संबंधित असतात. उदाहरणार्थ शिक्षक असेल, डॉक्टर असेल, हे आरोग्य व शिक्षण व्यवस्थेशी मदत करतात आणि विचार व कल्पना यांचा विस्तार होतो. म्हणजेच या डॉक्टरमुळे किंवा या शिक्षकांमुळे काय होतं, त्या असणाऱ्या प्रदेशाचा विकास होतो आहे. जास्त मुलांना शिक्षण दिलं जातं आहे किंवा ज्ञान दिलं जातं आहे किंवा वेगवेगळ्या जे काही आजार आहेत किंवा जे काही रुग्ण आहेत या रुग्णांवरती उपचार त्या ठिकाणी केले जातात. म्हणजेच त्या ठिकाणी सामाजिक काय होतो आहे, धनात्मक परिणाम घडून येतो आहे, फायदा होतो आहे. त्याचप्रमाणे ऋणात्मक म्हणजे तोटा देखील होतो आहे. अशांततेमुळे वांशिक ताण निर्माण होतो, हिंसा घडू शकतात. मग स्थलांतरित होणारे लोक सर्वच काय असतात, एकाच जातीचे किंवा एकाच धर्माचे नसतात. आज जर मुंबई किंवा पुणेसारख्या भागामध्ये जर पाहिलं तर लोक नोकरीसाठी, कामासाठी किंवा व्यवसायासाठी, मजुरी करण्यासाठी स्थलांतरित झालेले आहेत आणि ते स्थलांतरित झालेले लोक एकाच जातीचे, एकाच धर्माचे नाही आहेत. मग अशा लोकांमध्ये कालांतराने काय होतो, गट तयार होतो आणि त्याचमुळं अशांतता, वंशिक त्या ठिकाणी हिंसा देखील घडू शकतात. त्या दोन असणाऱ्या धर्मांमध्ये किंवा जातींमध्ये वाद निर्माण होतात आणि दंगली निर्माण होतात आणि यातूनच काय होतं, गुन्ह्यांचं प्रमाण वाढतं. म्हणजे सामाजिकदृष्ट्या त्या ठिकाणी फायदा देखील होतो आहे आणि तोटा देखील होतो आहे. फायदा कशामुळे होतो आहे तर शिक्षक, डॉक्टरसारखे जरी आपण उदाहरणं पाहिली तर त्यांच्यामुळे सगळ्यांनाच ज्ञान मिळतं आहे, सगळ्यांचं संरक्षण होतं आहे. परंतु तोटा कसा होतो आहे की वंशिक त्या ठिकाणी काय होतं आहे, वंशिकता किंवा जातीभेद निर्माण होऊन गुन्ह्यांचं प्रमाण वाढलेलं दिसतं. त्याचप्रमाणे सांस्कृतिक परिणाम देखील आपल्याला सांगता येतात. या स्थलांतरामुळे विविध संस्कृती व प्रथा यांची ओळख होते. उदाहरणार्थ वेस्ट इंडिजमधील असणारे खाद्यपदार्थ असतील, संगीत असेल, उत्सव असेल, एका देशातील असणाऱ्या लोकांना इतर देशातील असणाऱ्या लोकांशी देखील काय होतं, सांस्कृतिक घेवाणदेवाण होत असते. त्याचप्रमाणे पश्चिम लंडनमधील असणारं साऊथ हॉल या भागाला छोटा भारत या नावाने ओळखलं जातं. म्हणजे त्या असणाऱ्या प्रदेशामध्ये जे काही लंडन या शहरामध्ये गेलेले लोक आहेत ते त्याच भागामध्ये एकवटलेले दिसतात आणि त्यामुळंच त्या असणाऱ्या प्रदेशामध्ये भारतातील सर्व वस्तू किंवा सर्व घटक त्या ठिकाणी उपलब्ध असलेले दिसतात. म्हणजेच स्थलांतराचा तो देखील एक फायदा आहे. त्याचप्रमाणे तोटा देखील आहे. सांस्कृतिक तोटा जर पाहिलं तर विविध संस्कृती व प्रथा असलेल्या स्थलांतरित लोकांमुळे स्थलांतरित व स्थानिक रहिवाशांत तणाव निर्माण होऊ शकतो. या असणाऱ्या संस्कृतींमुळं किंवा प्रथांमुळं काही वेळेस इतर लोकांवरती ताण किंवा देखील निर्माण होऊ शकतो. त्याचप्रमाणे फायदा देखील सांगता येतो आपल्याला की स्थलांतर करणाऱ्या व्यक्तींना चांगल्या सेवा पुरविता येतात. उदाहरणार्थ शाळा, नवीन विचार इत्यादी फायदा होतो आहे. कशामुळे? स्थलांतरामुळे. त्याचप्रमाणे तोटा देखील होतो आहे. काय तोटा होतो या असणाऱ्या सांस्कृतिकमध्ये तर गर्दी वाढते, झोपडपट्ट्यांची निर्मिती होते, अस्वच्छता निर्माण होते, पाणी पुरवठ्याच्या किंवा शौचालयासारख्या ज्या काही सुविधा आहेत या सुविधांचा त्या ठिकाणी अभाव आढळतो. त्याचप्रमाणे साथीच्या रोगांचा प्रभाव आढळतो. अशुद्ध हवा, मोकळ्या जागेचा अभाव,
चोऱ्या आणि मारामाऱ्यासारख्या अशा अनेक काही घटना त्या ठिकाणी घडतात. म्हणजे अशा वेगवेगळ्या घटनांना त्या ठिकाणी वाढ होत असलेली दिसते. म्हणजे सामाजिक सांस्कृतिक घटकांमध्ये आपल्याला फायदे देखील झालेले आहेत आणि तोटे देखील त्या ठिकाणी घडून आलेले आहेत. कशामुळं? तर स्थलांतरामुळे. त्याचप्रमाणे पर्यावरणीय दृष्ट्या जर पाहिलं तर तरी देखील या असणाऱ्या स्थलांतरामुळं चांगले किंवा वाईट परिणाम त्या ठिकाणी झालेले दिसतात. आंतरराष्ट्रीय दृष्ट्या जर विचार केलं तर पर्यावरणामध्ये काय फायदा झालेला आहे, तर ज्या प्रदेशातून स्थलांतर होते अशा प्रदेशातील पर्यावरण सुरक्षित राहते. म्हणजे ज्या प्रदेशातून लोक मोठ्या संख्येनं इतर भागामध्ये स्थलांतरित झालेले आहेत अशा भागामध्ये पर्यावरण कसं होतं आहे, चांगल्या प्रकारचं किंवा सुरक्षित असलेलं दिसून येतं. कारण त्या पर्यावरणाचा नाश करण्यासाठी लोकसंख्या कमी आहे. का कमी आहे? तर त्या प्रदेशातून लोक इतर भागांमध्ये गेलेले आहेत आणि म्हणून अशा प्रदेशातील पर्यावरण कसा झालेलं आहे, सुरक्षित राहत असलेलं किंवा सुरक्षित झालेलं दिसतं. त्याचप्रमाणे तोटा देखील सांगता येतो पहा. नवीन स्थलांतरित लोक अतिशय हालाकीच्या परिस्थितीत राहतात. म्हणजे ज्या प्रदेशामध्ये स्थलांतरित झालेले आहेत त्या प्रदेशामध्ये अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये राहतात. असणाऱ्या साधनसंपत्तीचा अधिक वापर करतात. जी काही साधनसंपत्ती आहे या साधनसंपत्तीचा जास्तीत जास्त वापर करतात आणि यातून त्याचप्रमाणे वाढत असणारी गरिबी देखील त्या ठिकाणी निर्माण होते. कारण साधनसंपत्ती कमी आहे, असणारी साधनसंपत्ती सर्वांच्या वाट्याला येईलच असं नाही आणि यातून काय झालेलं आहे, गरिबीचे प्रमाण वाढलेलं दिसतं. त्याचप्रमाणे देशांतर्गत स्थलांतरामध्ये पर्यावरणामध्ये काय बदल झालेला आहे का, चांगलं किंवा वाईट काही घडलेलं आहे का, तर घडतं. तर ग्रामीण भागातील पर्यावरणातील भार हलका होतो. लोकांच्या स्थलांतरित होण्यामुळे ग्रामीण भागातील जे काही पर्यावरण आहे या पर्यावरणावरती असणारा जो काही या लोकसंख्येचा भार आहे हा भार त्या ठिकाणी कमी होतो. त्याचप्रमाणे शहर व मध्यम आकाराच्या शहरांमध्ये झोपडपट्ट्यांची वाढ होते. आता स्थलांतरामुळे काय होतं पहा, शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या स्थलांतरित झाली होते. लहान स्वरूपाचं शहर असो किंवा मोठ्या आकाराचं शहर असो, अशा शहरांमध्ये लोकसंख्या वाढल्यामुळे झोपडपट्ट्यांची निर्मिती झालेली आहे. शहरीकरणाचा अधिक विस्तार, दिवसेंदिवस अशी शहरं वाढू लागलेली आहेत आणि अशा वाढू लागलेल्या शहरांमुळेच झोपडपट्ट्या त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत. शहरांचा विकास झालेला आहे, आरोग्यास किंवा अपायकारक असं पर्यावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. कारण मोठ्या प्रमाणात असणारे कारखाने किंवा उद्योगधंदे, वाहनं किंवा आवाज अशा अनेक काही घटकांमुळं जलप्रदूषण, हवा प्रदूषण किंवा ध्वनी प्रदूषण अशा शहरी भागांमध्ये किंवा विकास पावलेल्या भागांमध्ये घडून येत असतात आणि याचा परिणाम त्या ठिकाणच्या असणाऱ्या मानवी लोकसंख्येवरती घडून येत असतो. म्हणजेच स्थलांतराचा चांगला किंवा वाईट परिणाम त्या ठिकाणी घडून आलेला दिसतो. मग अशा या स्थलांतराचे असणारे जे परिणाम आहेत हे दोन्ही भागांमध्ये होतात. दोन्ही भागांमध्ये म्हणजेच देणाऱ्या प्रदेशामध्ये त्याचप्रमाणे घेणाऱ्या प्रदेशामध्ये. म्हणजेच ज्या प्रदेशातून लोक गेलेले आहेत अशा प्रदेशामध्ये काय परिणाम होतो आपण ते पाहूया. यामध्ये जर पाहिलं तर एका प्रदेशातील लोकसंख्या व लोकसंख्या घनता कमी होते. आता स्थलांतरित झालेल्या लोकसंख्येमुळं त्या असणाऱ्या भागातील लोकसंख्या कमी होते. त्याचप्रमाणे कार्यशील लोकसंख्येचं प्रमाण घटतं. आज जर पाहिलं तर स्थलांतरित कोण होतं आहे, तरुण पुरुष वर्ग किंवा स्त्रिया एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होत असलेले दिसतात. मग अशी कार्यशील लोकसंख्या जर एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशामध्ये स्थलांतरित झाली तर त्या असणाऱ्या प्रदेशामध्ये कार्यशील लोकांचं प्रमाण काय होतं आहे, कमी राहिलेलं दिसतं. त्याचप्रमाणे तरुणांचे स्थलांतर झाल्यामुळे वयोरचना बदलते. तर वयोरचनेचं आपण पाहिलं 3 स्तंभ दिलेले होते किंवा 3 आलेख दिलेले होते आपल्याला. स्त्री आणि पुरुष यांच्यातील असणारी लिंगानुसार वयोरचना अभ्यासली आपण.
त्यामध्ये पाहिला की वयोरचनेनुसार त्या ठिकाणी बदल होतो आहे. शहरी भागामध्ये असेल किंवा इतर विकसित राष्ट्रांमध्ये असेल, होणारे स्थलांतर कुणाचं होतं आहे? तरुण पुरुष वर्गाचं किंवा तरुण कमवणाऱ्या लोकांचंच त्या ठिकाणी होत असलेलं दिसतं. आणि याचमुळं ज्या भागातून असे लोक गेलेले आहेत अशा भागामध्ये वयोरचनेमध्ये जर पाहिलं तर लहान बालके किंवा वृद्ध यांचं प्रमाण अधिक असलेलं दिसतं. कारण ते त्याच असणाऱ्या ग्रामीण भागामध्ये राहतात, त्याच असणाऱ्या अविकसित असणाऱ्या राष्ट्रांमध्ये राहतात. स्थलांतर कुणाचं होतं आहे? फक्त काम करणाऱ्या लोकांचं, कमवणाऱ्या लोकांचं स्थलांतर होतं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला हेही सांगता येत की पुरुषांच्या स्थलांतरात जास्त, त्यामुळे लिंग गुणोत्तरामध्ये बदल होतो आहे. लिंग गुणोत्तरात बदल होतो आहे म्हणजेच काय होतं आहे? पुरुषांमध्येचं प्रमाण स्थलांतरित होण्यामध्ये जास्त आहे. उदाहरणार्थ केरळमधचं जर उदाहरण पाहिलं किंवा आपण पाहिलं पाठीमागं की केरळ या राज्यामध्ये लिंग गुणोत्तर जास्त आहे, म्हणजेच पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या त्या ठिकाणी जास्त आहे. म्हणजेच ज्या प्रदेशातून लोक स्थलांतरित झालेले आहेत त्या प्रदेशामध्ये लिंग गुणोत्तरावरती देखील खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होत असलेला दिसतो. त्याचप्रमाणे तेथील सोयीसुविधांचा वापर किंवा कमी वापरल्यामुळे त्यावर झालेला खर्च अनावश्यक ठरतो. ज्या भागातून लोक गेलेले आहेत अशा असणाऱ्या भागातील ज्या काही सोयीसुविधा आहेत यांचा वापर कमी प्रमाणात होतो आणि त्याचमुळं तो किंवा ज्या काही सुविधा तयार केलेल्या आहेत या सुविधांवरती अनावश्यक खर्च ठरतो, म्हणजे तो खर्च वाया गेला असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे मनुष्यबळाचा अभाव, शेतजमीन पडीक पडते. ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये होणारे जे काही स्थलांतर आहे यामुळं काय होतं आहे? जी काही शेतमजूर आहेत किंवा शेती करणारे जे लोक आहेत हे स्थलांतरित होत आहेत आणि त्याचमुळं त्यांचा शेतमजुरांचा किंवा मनुष्यबळाचा, काम करणाऱ्या लोकांचं प्रमाण कमी राहिल्यामुळे त्या असणाऱ्या प्रदेशातील शेतजमीन पडीक पडत असलेली दिसते. साधनसंपत्तीचा विकास खुंटतो, म्हणजे त्या असणाऱ्या प्रदेशाचा काय होतो आहे? एक प्रकारे विकास खुंटलेला दिसतो. म्हणजेच ज्या प्रदेशातून अशा प्रकारचे स्थलांतर झालेलं आहे, म्हणजेच देणाऱ्या प्रदेशामध्ये या प्रकारचा प्रसंग त्या ठिकाणी घडत असतो. त्याचप्रमाणे घेणाऱ्या प्रदेशावरती देखील चांगले किंवा वाईट परिणाम घडून येत असतात. घेणाऱ्या प्रदेशाचा जर विचार केला तर त्यामध्ये या प्रदेशातील लोकसंख्या वाढते किंवा त्या असणाऱ्या लोकसंख्येची घनता देखील वाढते. म्हणजेच ज्या प्रदेशामध्ये लोक गेलेले आहेत अशा प्रदेशाची काय होते? घनता वाढते, त्याचप्रमाणे लोकसंख्या वाढते. त्याचप्रमाणे कार्यशील लोकांचे प्रमाण वाढतं आहे, मनुष्यबळ वाढलेलं आहे. म्हणजेच अशा स्थलांतरित झालेल्या प्रदेशामध्ये काम करणाऱ्या लोकांचं प्रमाण जास्त आहे. त्याचप्रमाणे त्या असणाऱ्या प्रदेशामध्ये तरुण पुरुषांचं संख्या जास्त असलेली दिसते आणि त्याचमुळं त्या ठिकाणी लिंग गुणोत्तरामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला दिसतो. उदाहरणार्थ पुरुषांचे स्थलांतर जास्त झाल्यामुळे लिंग गुणोत्तर बदलतं. पुरुषांची संख्या अशा प्रदेशात जास्त दिसते, उदाहरणार्थ मुंबई. आता मुंबईला जास्तीत जास्त लोकसंख्या ही पुरुषांची असलेली दिसते. त्याचप्रमाणे अतिरिक्त लोकसंख्येमुळे मूलभूत सोयीसुविधांवर ताण, तसेच अपुऱ्या असणाऱ्या सुविधा देखील अपुऱ्या पडतात. जी काही असणारी साधनसंपत्ती आहे तिच्यावर काय होतो? ताण पडतो आहे. जास्तीत जास्त लोकसंख्या या साधनसंपत्तीचा वापर करू लागलेली आहे आणि त्या असणारी साधनसंपत्ती दिवसेंदिवस कमी पडत चाललेली दिसते. उदाहरणार्थ निवासाच्या सुविधा, पाणी पुरवठा असतील, वाहतूक असेल, आरोग्य असेल किंवा आरोग्याच्या सुविधा असतील, शैक्षणिक सुविधा असतील किंवा वीज असेल, अशा वेगवेगळ्या घटकांची त्या ठिकाणी काय झालेली आहे? दिवसेंदिवस कमतरता भासू लागलेली आहे. त्याचप्रमाणे शहरात लगतच्या शेतजमिनीचे प्रमाण कमी झालेलं आहे. म्हणजे दिवसेंदिवस शहरं वाढत चाललेली आहेत आणि या शहरं वाढत चालल्या कारणामुळंच नजीक त्या शहराच्या जवळ असणारी जी काही जमीन आहे ती शहरामध्ये त्या ठिकाणी एकवटली जाऊ लागलेली आहे.
अशा जमिनीवरती शहरांची स्थापना होऊ लागलेली आहे आणि त्याचमुळं बिगर शेती कामासाठी जमिनीचा वापर वाढतो. म्हणजेच उद्योगधंदे असतील किंवा राहण्याच्या सुविधा असतील यांसाठी या असणाऱ्या शहराच्या लगतची जी काही जमीन आहे या जमिनीचा वापर केला जातो आहे. त्याचप्रमाणे राहत्या जागेची टंचाई निर्माण होते किंवा घरांच्या किमतीत प्रचंड प्रमाणात वाढलेले दिसते. आज जर ग्रामीण भागाचा विचार केला आणि शहरी भागाचा विचार केला तर दोन्ही भागामध्ये असणाऱ्या जमिनीचा किंवा जागेचा त्या ठिकाणी दर जर पाहिला तर खूप फरक असलेला दिसतो आपल्याला. म्हणजेच त्या असणाऱ्या घरांच्या जागेचा किंवा असणाऱ्या जमिनीच्या किमती कशा वाढलेल्या आहेत. कशामुळं तर लोकसंख्या जास्त झालेली आहे. मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी काय झाले घनता निर्माण झालेली आहे आणि या घनतेला अनुसरून त्या असणाऱ्या जागेचा किंवा घरांच्या किमती वाढलेल्या आहेत. आर्थिक विषमता वाढलेली आहे. ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागाचा जर विचार केला तर या दोन्ही भागांमध्ये आर्थिक विषमता खूप मोठ्या प्रमाणात आहे. शहरी भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे उभारले गेलेले आहेत आणि या आर्थिकदृष्ट्या ते कसे आहेत विकास असणारे किंवा जास्त पैसा मिळवून देणारे व्यवसाय आहेत आणि त्याचमुळं शहरी भाग विकास झालेला आहे, आर्थिकदृष्ट्या विकास झालेला आहे. तर ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारचे उद्योगधंदे नाहीत. असणारी लोकसंख्या देखील आहे ती कशी आहे दुसऱ्यावर अवलंबून असणारी लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये आहे. जसं की लहान मुलं किंवा वृद्ध लोकसंख्या अशी लोक ग्रामीण भागामध्ये आहेत आणि ग्रामीण भागामध्ये असणारे व्यवसाय देखील कसे आहेत प्राथमिक स्वरूपाचे व्यवसाय आहेत आणि या व्यवसायातून खूप मोठ्या प्रमाणात उलाढाल होत नाही किंवा आर्थिक विकास घडून येत नाही. म्हणजेच या असणाऱ्या घेणाऱ्या प्रदेशामध्ये आर्थिक विषमता वाढते. शहरांचा जर विचार केला तर एका बाजूला खूप मोठ्या प्रमाणात उंचच्या उंच त्या ठिकाणी गगनचुंबी इमारती निर्माण झालेल्या आहेत. अगदी त्याच शहरांच्या अगदी शेजारच्या भागामध्ये जर पाहिलं तर झोपडपट्ट्या देखील खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या आहेत. जे या त्याच असणाऱ्या शहरामध्ये आर्थिक विषमता देखील खूप मोठ्या प्रमाणात निर्माण होते. त्याचप्रमाणे बेकारी असेल, गुन्हेगारी असेल किंवा प्रदूषण असेल, झोपडपट्ट्यांमधील असणारी वाढ असेल, या घटना देखील अशा घेणाऱ्या आगमित प्रदेशामध्ये घडून येत असतात. म्हणजेच स्थलांतराचे ज्या प्रकारे चांगले परिणाम आहेत अगदी त्याचप्रमाणे वाईट देखील परिणाम आपल्याला झालेले दिसून येतात. अशा पद्धतीनं आपलं असणारं हे प्रकरण या ठिकाणी संपतं आहे. आपण पुढच्या असणाऱ्या व्हिडिओमध्ये पुढचं असणारं प्रकरण सुरू करू. धन्यवाद.